पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रमा, तू नसतानाचा हा अजून एक दसरा, अजून एक आपट्याचं पान यात जमा झालं। सोन्यासारखं जपेन मी या तुझ्या सगळ्या आठवणी। साडी फाटली? रमा, आपल्या लग्नानंतरच्या तुझ्या पहिल्या वाढदिवशी घेतलेली साडी फाटली म्हणजे? फाटली नाहीये ती साडी, विरलीये ती। साड्या कपडे असं ठेवून ठेवून विरतात। ज्या रमाताईंनी हे घर इतकं सुंदर सजवलंय, छोट्या छोट्या गोष्टी आणल्यात या घरात, त्यांच्या सगळ्या गोष्टी या कपाटात आपण नाही ठेवू शकत। अहो, अख्खं घर रमाताईंचं आहे। प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या छोट्या छोट्या आठवणी, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी असल्या पाहिजे, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बघू, काय सुंदर रंग आहे साडीचा। वा, आपण ना ह्या साडीचे पडदे बनवूयात, आपल्या हॉलमध्ये लावूयात। हां, म्हणजे तुम्ही ऑफिसमधून दमून याल आणि हे पडदे बघाल तर तुम्हाला असं वाटेल की तुमच्या समोर रमाताईच उभ्या आहेत। छान दिसतील पडदे। बांगड्या, बांगड्या किती छान किणकिण ऐकू येते बघा। ह्या बांगड्यांचं पण शोपीस बनवूयात आपण, म्हणजे तुम्ही घरात याल ना तर त्याचा आवाज येईल आणि तुम्हाला असं वाटेल की आजूबाजूला रमाताईच आहेत। ह्या साड्यांपैकी एका साडीची गोदडी शिवूया चिंगीला, म्हणजे तिला तिच्या आईच्या मायेची ओप पण मिळेल। अहो, तुम्हाला असं वाटतंय का की रमाताईंच्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील? असा विचार नका करू तुम्ही। रमाताईंच्या प्रत्येक गोष्टीचा छान वापर करूयात आपण, अर्थात तुमची इच्छा असेल तर। कर, रमाच्या त्या सगळ्या आठवणींना जिवंत कर। माझी साडी कापली हिने। राघव, राघव,
नाही ग, गेली माझी मान. माठ. कोण आणलास? आय 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 ग, ह्या टीव्ही पायी मान गेली ग माझी. दाब जरा दाब. हो हो. अगं मला दे मला दे मला दे. कसलं गार आहे ग पाणी, एकदम मस्त. गार आहे पाणी. राघवा बरं झालं आनंदीने माठ आणला. वा वा. चिंगी, कसं आहे चित्र? खूप छान आहे. हो ना? मग काढूयात? कुठे? अगं ए, चांगलं होतं ना या भिंतीचा रंग, कशाला खराब करतेस? कशाला हे पेंटिंग काढलं? आनंदी, तुझ्याशी बोलतेय मी. तर माझ्या पोरीलाही कामाला लावलं, कळत नाही का तुला? सावकाश सावकाश ये. ए बघ, लिफ्ट आहे इथे. इथे अडकली ती. चल. बरं झालं पहिल्याच मजल्यावर अडकले तर 7 मजले चढावे लागले असते आपल्याला. हो ना. बरं आई, डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना तुझ्या? तुला काळजी घ्यायची आता. तो लाख सांगेल ग, किती लक्षात ठेवायचं ते आपल्यावर आहे. अगो आई, अशी काय करतेस? हे बघ, तुला शुगर पूर्णपणे बंद करायला सांगितलंय डॉक्टरांनी. हा, म्हणजे आयुष्य जगणं बंद करायला सांगितलं त्याने. काय ग आई, अगं तुला 400 शुगर आली आहे ना? तोंडातून 400 हा शब्द काढू नको. 400 बुक्क्या घाली ना वर्षा. त्यांना सांगायचं की आईची तब्येत खूप छान आहे, ठणठणीत आहे, तिला काहीच झालेलं नाही. किती शुगर म्हणाला तर? 400. 85. बरं, 485. 485 नाही, नुसतं 85 आहे आईची शुगर. 85 असं सांगायचं, कळलं? चल बटन दाब. दाब बटन. हा. अगं गेली ना खाली. काय ग तू वेंधळी? अगं आई, ते दरवाजा उघडा होता म्हणून मी बंद केला. आता काय रे देवा, आता परत चल खाली जाऊन पकडू या लिफ्ट. पाय असे खूप तंदुरुस्त आहेत ना माझे. त्याची आई, तू दूध मागवलं होतंस का गं? दूध, आता दुधाचा काय राजा बाबन आमच्या. दाब बटन दाब. तू काय म्हणून आम्हाला रोज दूध आणून देतोयस? माणुसकी म्हणून. आम्हाला नकोय तुझी माणुसकी. ज्यांची ओळखीवर इथे नोकरी लागल्यास ना, त्यांच्या घरात चिमूटभर सुद्धा माणुसकी शिल्लक राहिली नाहीये. मी तुला शेवटचं बजावतोय, आम्हाला तुझे उपकार नकोयत.
नव्हे, आम्हाला कोणाचेच उपकार नको आहेत. नका घेऊ ना उपकार. कशाला घेताय? राजा बाबा तुला सांगते, माणूस की आमच्यात नाहीये ना शिल्लक असं म्हणतायत ना हे, तर ह्यांच्यात तरी कुठे माणूस की शिल्लक आहे? एवढा मुलगा तुम्हाला मदत करायला आला आणि मदत घ्यायचं सोडून त्याच्याच अंगावर डाफरता. रे वा. मला कोणाच्याही तोंडाला लागायचं नाहीये. मला पण नाही लागायचं. दाब गं बटन दाब. चल. हे बघ, मला जरा यांच्याशी बोलायचंय. काय रे? काय मग? कुठे गेला होता मायलेकी? ते आम्ही ना आईची आनंदी कुठे? घरी असेल ना वर. म्हणजे माझ्या आनंदीला काय त्रास देत नाही ना? नाही, अजिबात नाही. ते खूप बोलत बसतो ना आई. चल चल, आनंदी वाट बघत असेल. पण लिफ्ट कुठे येते अजून? बटन दाबा. इथं उभा राहून काय फायदा नाही, लिफ्ट खाली आहे. ते पण आहे. दाब. काय हो एवढ्या कावलेल्या लोटणकर वहिनी? काय सांगणार सुलक्षणाताई तुम्हाला. सगळं घर आता सुनेच्या हातात गेलंय बघा. एवढा 2 BHK फ्लॅट आमचा, तोही आता आम्हाला कमी पडतोय बघा. दोघं आता हॉलमध्ये झोपतो. एकदा का सुनेच्या हातात सगळं दिलं की आपली अगदी दशा होते बघा. आई ग. म्हणतात ना, लेक यायच्यात लिहून घ्यावं आणि सून यायच्यात खाऊन घ्यावं, तशी गत आहे बघा. आई, आपण दोघी हॉलमध्ये झोपायला लागलो तर सगळ्यांना कळेल ना आपण किती झोपतो ते. चल. काय तिला नको ते प्रश्न पडतायत. चिंगी, नीट लागलेत ना ग? हो हो, नीट लागल्यात. नीट दिसतात? हो हो, खूप छान लावलेस. हो ना. बघ, तुझ्या मनासारखं केलंय मी. तुझ्या आवडीच्या रंगांचे पडदे लावलेत, ते पण तुझ्या आईच्या साड्यांचे. खुश? खुश. थँक्यू आनंदी. हे बघ, हे नको होतं ना तुला, काढलं मी. हे चांगला दिसतोय ग असाही सोफा. चांगला दिसतोय. कुशन्स पण चांगले दिसतात ना, त्यांचा कलर छान दिसतात. चल, आपलं तर पेंटिंग बाकी आहे ना. कलर घे. हा चल. घेतलेस? हो घेतले. चल चल. मी पकडते. हा. आई, आलीस? हो आले. अरे डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर काय म्हणाले? दादा, डॉक्टर म्हणत होते की आईची शुगर ना नॉर्मल आहे. म्हणजे माझ्या जिभेवरची साखर अजून रक्तात मिसळायची बाकी आहे. सगळं व्यवस्थित आहे. तू टेन्शन घेऊ नको. टीव्ही कुठे गेला? विकला? अरे देवा राघवा, काय रे, ही एकच गोष्ट माझ्या विरंगुळ्याची होती, ती पण विकली का रे? म्हातारीने आता कुठेच. हे काय एवढं दिसलं नाही तुम्हाला? अगं बाई, टीव्ही इथेच आहे. तू मूर्ख. पण आनंदीने इथे टीव्हीची जागा बदलायची गरज काय होती? हे पण आहे. स्वतः तर टीव्ही बघत नाही, हिचा काय संबंध? आई, आनंदी हळूहळू सगळंच बदलत चालली. मला तो टेन्शन आलं. देवा, लोटण करीन म्हणाले ते बरोबर आहे. सगळं हिच्या मनासारखं करतेय. तिच्या मनात जे जे आहे ते सगळं व्यवस्थित चाललंय तिचं. काही दिवसांनी मला सोफ्यावर झोपायची वेळ येईल. तिच्याशी बोललं पाहिजे. दाखवतेस तिला मी. आनंदी, आई, काय हे सगळंच बदलायचं ठरवलंयस का तू? हो. आणि चिंगीची पण सोबत आहे ना मला. अच्छा, म्हणजे चिंगीलाही घेतलंय सोबतीला. चिंगीनेच केलंय हे. हा कावळा, ही बोट तिनेच काढली आहे. मदत केली आहे मला तिने खूप. छान दिसतंय ना हे पेंटिंग? आता काय छान बोलावंच लागणार ना. चिंगी, हे ठेवशील तू आत? हा ठेवील. दे. आणि ब्रश धुशील? धुवेल. नक्की. हा. जा. नीट ठेवा. हो य. स्वच्छ धु. हो. आई, हे बदल घातक ठरणार आहे का आपल्याला? बाहेर झोपावं लागेल. बाहेर. आनंदी, नाही हे सगळं ठीक आहे केलंयस ते, हा, पण मला काय म्हणायचंय, चिंगी एक लहान आहे, तू लहान आहेस का? तुला कळायला नको? हे काय, हे घर बदलायची गरज काय होती तुला? कोणाला विचारलंस?
सासू एवढी धडधाकट घरामध्ये आहे, तिला विचारायची गरज नाही भासली तुला? काही किंमतच नाही. सत्य आहे. काय फोन वाजला म्हणून. आई आबांचा फोन आहे, आलेच. घ्या. तिच्या आबांचा फोन आलाय. हे एवढं सगळं बोललीस ते तिने आबांना सांगितलं ना तर ते पुन्हा इथे येऊन आपल्याला काही बाई बोलतील. लक्षात आहे ना मागच्या वेळेला काय झालं होतं? हो ग बाई. माझं घर, माझा संसार, माझी माणसं सगळं आपलंसं करून घेण्यासाठी या घराचं रंगरूप बदलायला निघाली होती ना ती. पण या घरातल्या माणसांची मनं नाही बदलू शकत. माझा राघव अजूनही माझा आहे. या घरात त्याला माझं अस्तित्व जाणवतो. राघव, तू नको काळजी करू, मी आहे तुझ्या सोबत, तुझ्या आजूबाजूला. राघव, आता यांचं काय? काय झालं? आम्ही आमच्याच घरात परके झालो का रे? काय झालं सांगणारस का? बघ, आनंदी माझी सून आहे, पण मी कधी तिला सासू म्हणून जाच केला का? कधीच नाही, कधीच नाही. पण मग तिनं सासू म्हणून माझा मान ठेवणं क्रमप्राप्त आहे की नाही? काय केले आनंदीने? आता मला सांग, हे 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 पडदे तिने बदलले, हे मला सांगायची काही पद्धत? आणि आणि दादा हे 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 झाड मला सांग, हे असं झाड कोण लावतं रे घरात? हो ना, हो ना. आणि हे हे टेबल हे इथे आणायची काय गरज होती? काय गरज होती सांग? टीव्हीचं पण बोल. हो, तू टीव्ही का तिकडे ठेवायची गरज आहे? टीव्ही स्वतः बघतच नाही ना तुझी बायको? टीव्ही बघतच नाही. टीव्ही आम्ही बघतो, पण तुझ्या बायकोला टीव्हीचा त्रास होतो. याचा अर्थ तुझ्या बायकोला आमचा पण त्रास होतो. राघव, काय चाललंय आपल्या घरात? आमच्या म्हणण्याला काही किंमत आहे की नाही राजा? राघव, मला सांग, या घरात आम्हाला काही किंमत आहे की नाही? हो सांग दादा, आहे की नाही काही किंमत? मी किंमत देतच होते, तुम्ही तुमच्या स्वार्थीपणामुळे ती किंमत घालून घेतलीये. ऐकलंस? ऐकलंस काय बोलली? ऐकलंस? आम्ही स्वार्थी का? मी फक्त तुला एवढंच म्हणाले की बाई ग, तुला वस्तू कुठून कुठे ठेवायच्या असतील किंवा हलवायच्या असतील तर मला विचारत जा. चुकलं माझं? आई, कारण तुम्ही फक्त तुमच्या मनाचा विचार करताय. मी बाहेर 8-10 तास काम करते आणि जेव्हा घरी येते ना तेव्हा घरात सगळीकडे पसार असतो. फक्त मला जरा फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून सगळ्या वस्तू मी माझ्या मनाप्रमाणे लावल्या, तर काय बिघडलं इतकं? या सगळ्या गोष्टी तुम्ही पण करू शकता, पण नाही करत तुम्ही. तुम्हाला फक्त बसल्या जागी कसं सगळं मिळेल एवढंच तुम्हाला हवं असतं. अरे, ही आम्हाला हिच्या डोळ्यासमोर पण बघत नाही आणि कसले आरोप करते मग घाणेरडे. आई, काय बोलताय? काय बघून घेत नाही मी? सून म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडते, यापुढे सुद्धा पाडेल. पण कधीतरी माझ्या शेजारी बसून मला विचारा, आज खूप काम होतं का? थकलीयस का? तुमचं एवढं विचारणं सुद्धा मला पुरेसं असेल. मग बघा कशी पदर खुचून कामाला लागते मी. कधीतरी मला मनाला रिझवण्यासाठी, रमवण्यासाठी मी एखादी वस्तू इथे ठेवते, तिथे ठेवते. एखादी वस्तू समोर राहावी असं वाटतं, तर त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि असेल ना तर मला फरक नाही पडत. राघव, बघतोयस ना तुझी बायको कशी तोंड वर करून बोलते माझ्याशी ते? राघव, तुझी आई कशी छळते ते पण बघ मग जरा. काय छळ केला का मी तुझा? राघवा, अरे तुझ्याशी बोलते तुझी माऊली. दादा, तुला तरी हिने सांगितलंय का सगळं स्वतःच्या मनानेच चाललंय तिचं? आनंदी, इकडे ये बरं. हो आले. आबा ठेवतोय, नंतर बोलते. काय झालं? आनंदी, काय चाललंय हे? तुला सगळं तुझ्या मनासारखं करायचं होतं, तू केलंस. पण सांग, ही सामानाची हलवा हलव का केलीस तू? तुला चांगलं माहिती आहे ना की आई आणि वर्षा दोघींना टीव्ही शिवाय जमत नाही. का केलंस असं सांग. आणि दादा, झाडाचं पण विचारून टाक. आनंदी, ह्या झाडामुळे मच्छर होतात असं यांचं म्हणणं आहे. मग असं असताना तू का आणलंस झाड घरात सांग? वा वा राघव, विचार विचार दिला. बरं, हे सगळं करताना तुला जराही वाटलं नाही की तू आईशी बोलायला पाहिजे, निदान तिला सांगितलं पाहिजे?
अहो पण तुम्हाला विचारलं होतं मी. तुम्हाला सांगूनच हे सगळे बदल केलेत.